शिक्षकांच्या हातात खडू असावा की वाहतूक नियंत्रित करण्यासाठी गाड्या थांबवण्याचं काम? हा प्रश्न आता बीडकरांना पडू लागलाय. कारण विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी पार पाडण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याचं चित्र समोर आलं आहे. गयानगर परिसरातील अपघातानंतर मोठमोठ्या बैठका झाल्या, आश्वासनांची बरसात झाली, मात्र प्रत्यक्षात परिस्थिती जैसे थेच आहे. उलट आता विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शिक्षकांना ट्रॅफिक पोलीस बनावं लागते. पाहूया आमचा हा स्पेशल ग्राउंड रिपोर्ट. नमस्कार, मी वैभव आणि तुम्ही पाहत आहात लोकाशा टीव्ही. बीड शहरातील गयानगर परिसरात काही दिवसांपूर्वी बसमधून उतरून रस्ता ओलांडताना एका शालेय विद्यार्थिनींना गंभीर अपघात झाला होता. या घटनेनंतर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसंदर्भात प्राचार्य, मुख्याध्यापक, शालेय व्यवस्थापन समिती आणि प्रशासनाची बैठकही पार पडली. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी विविध उपाययोजनांची घोषणा करण्यात आली. मात्र त्या बैठकीनंतरही परिस्थितीत कोणताही ठोस बदल झालेला दिसत नाही. उलट शाळा सुटण्याच्या वेळेत विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे रस्ता ओलांडून देण्याची शिक्षकांनाच रस्त्यावर उभं राहावं लागत आहे. एका बाजूला वर्गातील अध्यापन, अभ्यासक्रम पूर्ण करण्याची जबाबदारी आणि दुसऱ्या बाजूला वाहतूक नियंत्रण, अशी दुहेरी जबाबदारी आता शिक्षकांवर येऊन पडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे ज्या वाहतूक पोलिसांनी शाळा सुटण्याच्या वेळेत विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी तैनात असणं अपेक्षित आहे, तेच पोलीस काही अंतरावर वाहनांची तपासणी आणि दंड वसुलीत व्यस्त असल्याचं चित्र स्थानिकांनी दाखवून दिलंय. यामुळे शिक्षकांमध्येही नाराजीचा सूर उमटू लागला आहे. आम्ही विद्यार्थ्यांना शिकवायचं की रस्त्यावर वाहतूक सांभाळायची, असा संतप्त सवाल आता शिक्षक उपस्थित करत आहेत. दरम्यान पालकांमधूनही संताप व्यक्त केला जातोय. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी प्रशासनाने गांभीर्याने घ्यावी. शाळा सुटण्याच्या वेळेत शाळा परिसरात कायमस्वरूपी वाहतूक पोलीस तैनात करावेत आणि पुन्हा अशी दुर्घटना घडण्यापूर्वी ठोस उपाय योजना कराव्यात, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. कारण प्रश्न फक्त वाहतुकीचा नाहीये, तर शाळेतून घरी परतणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या सुरक्षित भविष्यासाठीच आहे. अशाच नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या लोकाशा टीव्हीला लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका.